श्री अनंत आंबोभोई यांच्याविषयी बोलायचं झालं तर मधल्या रूम मध्ये आम्ही नेहमी जेवायला बसायचो. आम्हाला आता तुम्ही निरोप येत असताना उद्यापासून काहीतरी पोकळी निर्माण झाल्यासारखी वाटेल, कारण कोणीतरी जेवणासाठी डबा आणलेला असताना मी एकटाच राहणार आहे. हाय गाईज, वेलकम बॅक माय युट्यूब चॅनल. कशात मित्रांनो, नक्कीच तुम्ही खूप खूप बरे असाल. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग खूप मजेदार होणार आहे, तुम्ही नक्कीच बघा. आता आपण चाललोय मुंबईला, म्हणजे आपल्या पप्पाची रिटायरमेंट आहे. पप्पा आपले BMCत होते, तर आज रिटायरमेंट आहे. तर पूर्ण व्हिडिओ बघत राहा. पूर्ण फॅमिली, आई आहे, बाय आहे, दीदी आहे, त्यामुळे आपला मित्र पण आहे. तर चला मित्रांनो, पूर्ण व्हिडिओ बघत राहा. तिथे गेलो भेटतो तुम्हाला मी. ज्या गोष्टीची भीती होती तीच गोष्ट आता झालेली आहे. भरपूर ट्रॉफिक, भरपूर म्हणजे भरपूर ट्रॉफिक तुम्ही बघू शकत नाही. बघा, ऑलरेडी निघून आपल्याला अर्धा-पाऊण घंटा झालेले. बघूया लवकरात लवकर तिकडूनचा कार्यक्रम करून आपल्याला घरी पण कार्यक्रम आहे, म्हणून व्हिडिओ स्किप नका करू. तर मित्रांनो, आता फायनली 5 मिनिटावर आहे, आम्ही पोहोचलोय. भरपूर ट्रॉफिक होती, खूप टाइम झाला, खूप म्हणजे खूप टाइम झाला. आता 5 मिनिटावर पप्पा आल्यात बाहेर. बघूया आतमध्ये इकडे कुठेतरी आहे, पोहोचल्यावर तुम्हाला भेटतो. तर मित्रांनो, पोहोचलो आम्ही. आता गाडी लावायला पण जागा नाही, कारण की आतमध्ये भरपूर आतमध्ये. पप्पा इकडे आहेत, पप्पांचे मित्र आहेत. पोहोचलोय, आतमध्ये पोहोचतो आणि काय कसं काय पोहोचले तुम्हाला दाखवतो. हे बघा, ही पप्पाची चौकी आहे. आतमध्ये जातो तुम्हाला दाखवतो काय कसं काय. हे बघा पप्पासाठी. मित्रांनो, आता आम्ही चाललोय केक आणायला. पप्पाचा वाढदिवस पण आहे आणि पप्पाचे मित्र आहेत, काका आहेत. आम्ही चाललोय आता केक आणायला. बाईकवरती आहे, ट्रॅफिक पण आहे, बघू शकाल तुम्ही. हो, आता जेवढा लवकर होईल तेवढा कार्यक्रम करू. इकडे केक पण सेलिब्रेशन करायचं आहे आणि सत्कार वगैरे होईल, मग आपण घरी जाऊ. तर जगात कुणीही तुमचा पराभव करू शकत नाही. शून्यालाही किंमत देता येते, फक्त त्याच्या पुढे एक होऊन उभे व्हा. आज आपले श्री अनंत आंबोभोई हे सेवानिवृत्त होत आहेत. त्यांचा सत्कार व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण जमलो आहोत. आज हे आपल्या यशस्वी जीवनाचे रहस्य उलगडणार आहे. तर सर्व मान्यवरांना मी स्थानापन्न करण्यास सांगत आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गरज असते ती कुशल नेतृत्वाची, म्हणून नेतृत्व गुण असलेले श्री दिलीप उन्हाळकर हे आज कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारत आहे आणि स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करत आहे. तर असे आपल्यासाठी लाभलेले दिलीप उन्हाळेकर हे आमचे खूप भाग्य आहे की ते अध्यक्ष म्हणून आम्हाला लाभले. अस्तो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्यू मा अमृतगमय. वाईटाकडून चांगल्याकडे, अंधाराकडून प्रकाशाकडे आणि मरणशीलतेकडून अमरत्वाकडे नेणारे आहे ते आपले आजचे आदरणीय सत्कारमूर्ती श्री अनंत आंबोभोई हे स्थान स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करत आहे. हे अध्यक्ष आणि साहेबांना विनंती करत आहे की त्यांनी सत्कारमूर्तींचा सत्कार करायचा आहे. तसेच महानगरपालिकेचे स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करतील अध्यक्ष मासे साहेब. तसेच आपल्या खेतोडी चौकीतर्फे एक गणेश मूर्ती देऊन त्यांचा सन्मान करण्यात येत आहे. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या.
तसेच आमच्या कार्यक्रमासाठी मिळालेले प्रमुख पाहुणे श्री पाटील साहेब यांना मी सांगत आहे की त्यांनी ट्रॉफी देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. कारण हा दिवस पुन्हा पुन्हा येत नाही. सत्कार सहकारी उपस्थित आहेत. तसेच वाळकेश्वर चौकीतील सर्व कामगार अधिकारी मुकादम उभे आले आहेत, त्यांची सुद्धा या कार्यक्रमासाठी टोपी लावणारे गँग ग्रँड रोड वाले 2 गायब ह्यातून 3 जण गायब आहेत टोपी लावून. श्रीकृष्ण तसेच मुस्तफा अहमद तडवी महानगरपालिकेच्या सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत, पण आज त्यांचा सुद्धा वाढदिवस पण आहे साजरा. तर हा आनंद द्विगुणित आनंद आहे. तर हा द्विगुणित आनंद आपण द्विगुणित करू इच्छितो, तो म्हणजे आपण आणलेलं आनंदाचं प्रतीक म्हणजे केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा करणार आहोत. तर सर्वांनी शांतपणे उभं राहायचं आहे आपल्या जागेवर. केक कापण्यापूर्वी सर्वांनी 2 मिनिटं शांत राहायचं आहे. हे प्रभू परमेश्वरा, आजचा सुंदर दिवस पाहण्याची आम्हाला भागी दिलेला आहेस. हा दिवस शक्यतो सर्वांना मिळत नाही. तर अशी प्रार्थना करत आहे या वाढदिवसानिमित्त, हे परमेश्वरा, आजपर्यंत आजचे सत्कारमूर्ती आमचे अनंतांब होईल यांना तू चांगले उदंड आयुष्य दिलेले आहेस, असंख्य कृपादान दिलेले आहेस. हे परमेश्वरा, त्याचा पूर्ण वयाच्या 98 वर्षापर्यंत तू त्यांचा चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे सांभाळ केलेला आहेस. हे परमेश्वरा, आम्ही तुझे आभार मानतो आणि पुढील आयुष्य त्याला सुखाचे, समाधानाचे, आनंदाचे आणि भरभराटीचे जावो अशा प्रार्थना मी त्यांना शुभेच्छा देत आहोत. आणि त्यांचा केक कापून आपण आता आनंद द्विगुणित करूया. तर अनंत अनुभव भोईर यांना मी विनंती करत आहे, त्यांनी केक कापून आपला वाढदिवस साजरा करायचा आहे. बार बार दिन ये आए, बार बार दिन ये जाए, तुम जियो हजारों साल. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू. वाढदिवस आमच्या बाईचा.
हा बघ 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 बरोबर जो उपाध्यक्ष डी म्युनिसिपल युनियन प्रीतम भोईर हे आवर्जून उपस्थित आहेत, तर त्यांचं स्वागत करतील आपले खेतवाडी उत्सव कमिटीचे अध्यक्ष गोकुळ राठोड यांना मी विनंती करत आहे की त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. आपल्या आनंद आणि आम्हाला आताच माहिती दिली. कृपया उपसरपंच साहेब भोईर आपण जरा स्टेजवरती स्नानापन्न भाषेने आपणास विनंती करतो आमच्या मंडळीच्या वतीनं आणि राहून गेले त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. तुम्ही बस तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थिती लावलेले सुशांत दळवी तर यांना खरोखर एक व्यक्तीची म्हणजे मनोमन आठवण होत आहे ती म्हणजे त्यांचा पुत्र प्रेम भोईर. आज या जगात ते नाहीये, पण आज जे असते तर खूप त्यांना आनंदाचा क्षण अनुभव आला असता. तरी या क्षणी आपण सर्वजण प्रेम भोईर यांच्यासाठी श्रद्धांजली वाहून इथे 2 मिनिटं शांत राहून या कार्यक्रमात त्यांची आठवण करूया. आज आपला सत्कार सोहळा आनंद भोईर एक सेवा आपल्या महानगरपालिकेच्या सेवेतून वयाच्या 58व्या वर्षी ते सेवानिवृत्त होत आहेत. परंतु एक सेवानिवृत्ती म्हणजे सुद्धा एक दुसरं पर्व दुसरा जन्मच असतो, कारण त्यांना आता सगळ्यातून मुक्त होऊन आपले चांगल्या प्रकारे आयुष्य जगण्याची एक संधी असते. तर त्या प्रसंगी मी आनंदांना आणि त्यांच्या पत्नीने विनंती करेन की त्यांनी दोघांना एकमेकांना हार घालावा. नियमदेवः भद्रं पश्यमाक्षवीर्यजत्रः स्थिरैरङ्गैस्तुस्तुभ्यः वशं गुरुवहितं यदायुः. ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषः विश्ववेदः स्वस्ति न स्पर्शो हृष्टिनेमि स्वस्ति न बृहस्पतिः दधातु. ॐ शांती शांती शांती. आनंदीचे आनंदीचे आणि आरोग्यदायी जावो हीच मी भगवंताच्या प्रार्थना करतो. आपला जास्त वेळ घेत नाही. धन्यवाद. तसेच पुढचे 2 शब्द बोलणारे आमचे वाळगेश्वर आणि खेतवाडी चौकीतील DA शशिकांत मसाळे हे 2 शब्द सांगतील. आज आनंद भोईर हे वयाच्या 58व्या वर्षी महानगरपालिकेच्या सेवेतून सेवानिवृत्त होत आहे. तर महानगरपालिका हे माझं कुटुंब आहे, दिवाड हे माझं कुटुंब आहे आणि माझ्या मुसळी परिवारातर्फे मी त्यांना त्यांच्या पुढील भावी आयुष्यासाठी त्यांच्या पुढील आयुष्य सुख समृद्धी आणि घरघराटीचं जावं. आता आमच्या गडके साहेबांनी उल्लेख केला की जीवनाचे अंक आहे, जसं नाटकाचा प्रयोग हा 3 अंकी असतो, तसे जीवनाचे 3 अंक आहेत. त्यातले भोईर साहेबांच्या जीवनातले 2 अंक संपलेले आहेत आणि 3ऱ्या अंकाला ही सुरुवात झाली. तर आतापर्यंतच्या ह्या 2 अंकामध्ये त्यांनी ज्या काही हालअपेक्षा सुचलेल्या आहेत भगवंताने त्या हालअपेक्षा त्यांना ह्या 3ऱ्या अंकामध्ये भोगायला देऊ नये हीच मी भगवंताची प्रार्थना करतो आणि आजचा गोड सुख समाधानात जाऊ दे हीच विनंती करतो. तसेच आलेले पाहुणे त्यांच्या गावातील उपसरपंच हे 2 शब्द सांगतील व त्यांना शुभेच्छा देतील. येथे जमलेल्या खेतवाडी BMC चौकीतर्फे मी त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी आमचा चांगल्या प्रकारे सत्कार केला आणि आमचे काका आनंद भोईर यांना चांगल्या प्रकारे वागणूक दिली.
कारण सहसा जास्त करून आमचं पूर्ण खानदान पूर्ण VNC मध्ये गेलेला आहे, पण पूर्ण म्हणजे प्रत्येकाला असं क्षण येत नाही का निवृत्तीपर्यंत काही म्हणजे निवृत्ती होण्यापर्यंत राहत नाही. पण यांना आनंद अनुभव होईल. आमचे काका हे यांना हा क्षण अनुभवायला मिळाला. त्यांच्याबद्दल बोलायला झालं तर अतिशय कष्टाळू असे आमचे काका आहेत आणि त्यांना ही पुढील वाटचाल सुखात जाऊन ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. तसेच आजचे प्रमुख पाहुणे लाभलेले आमचे रमाकांत पाटील, केतोडी चौकीतील अनंत आंबू भोई यांचा हा सेवानिवृत्त सत्कार आपण या सगळ्यांच्या समूहामध्ये आपण या ठिकाणी संपन्न होत आहे. बंधू, माणूस जेव्हा कामावर येत असतो आणि जात असतो तोपर्यंत निरोगी असतो असं नाही, तर सेवानिवृत्ती सुद्धा नंतर माणूस निरोगी राहू शकतो असे हे आमचे मोही. खरं तर त्यांची आमची एवढी काही परिचय नाही, पण या आम्ही एकत्र चौकीमध्ये काम करत असल्यामुळे त्यांना आंबो या नावाने जास्त ओळखत असत. मला असं वाटायचं की त्यांचं नावही आंबो आहे, कारण आत्ता लक्षात आलं की त्यांच्या वडिलांचं नाव आंबो आहे. कारण ही व्यक्ती जास्त कोणाशी बोलणं नाही, फक्त दिसल्याच्या नंतर ते स्मित हास्य असे हे व्यक्तिमत्व आज आपल्यातून सेवानिवृत्त होत आहे. मी जास्त आपला वेळ न घेता त्यांच्या पुढील वाटचाली, पुढील आयुष्य सुखा समृद्ध भरभराटीत जावो असं आमच्या वाळकेश्वर विभाग चौकीच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. मनोबद्दल जय हिंद. सन्माननीय व्यासपीठावर बसलेले सर्व मान्यवर, सर्व पदाधिकारी, त्याचप्रमाणे सर्व आपले चौकीतील दोन्ही चौकीतील कामगार आणि आलेले सर्व पाहुणे मंडळी, त्यांचे सर्वांचे मनपूर्वक स्वागत. अनंता भोई केतोडी चौकीतील कामगार आज सेवानिवृत्त होत आहेत. त्याबद्दल बोलायचं म्हणजे तो एक असा माणूस आहे की आपल्याबद्दल चांगल्या प्रकारे किंवा कधी कोणाशी काय भांडणं वगैरे किंवा काय असा तो करायचा नाही, हसत बोलत असा त्याचा चेहरा कधी असायचा. त्याची लोक सर्व कट्टा मस्करी करायची, पण त्याला तेवढा पुरता राग यायचा, पण त्याच्या मनामध्ये काय नसायचं. अशा प्रकारे तो सेवानिवृत्त होणं म्हणजे एक भाग्यवान, आणि त्याला खरोखरच त्याला भाग्यवान लाभलेला आहे. तर पुढील आयुष्याचं सुखाचं समृद्धीचं आणि भरभराट जावं हे ईश्वराचरणी प्रार्थना करतो. आणि एवढे माझे 2 शब्द बोलून मी इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय मुंबई. तर व्यासपीठावर सर्व मान्यवर अध्यक्ष यांचे स्वागत करून व विनम्र अभिवादन करून मी 2 शब्द बोलत आहे. श्री अनंत आंबू भोई यांच्याविषयी बोलायचं झालं तर मधल्या रूम मध्ये आम्ही नेहमी जेवायला बसायचो. आम्हाला आता तुम्ही निरोप येत असताना उद्यापासून काहीतरी पोकळी निर्माण झाल्यासारखी वाटेल, कारण कोणीतरी जेवणासाठी डबा आणलेला असताना मी एकटाच राहणार आहे आणि त्याच्यात दुसरा आपला एक आजारी व्यक्ती संभाजी तो नाहीये, त्याच्यामुळे आता मी मध्ये एकटाच असणार आहे जेवायला. तर खरोखर मला खूप म्हणजे पोकळी जाणवेल का मी आता माझ्या जोडीला जेवायला कोण नाहीये. त्याला अनंताविषयी बोलायचं झालं तर त्याला कितीही कोणी थट्टा मस्करी केली तरी त्याला कधीच राग येणार नाही. फक्त एवढंच मला आयशी एवढंच, पुढचं बोलायचं नाही, शिव वगैरे काय द्यायचे, फक्त आयशी बस, बाकी काय नाही. त्याला किती चिडवलं काय केलं तरी परत सांगितल्याप्रमाणे कानूनजीने का आपल्या आहेत ते तसा स्वभाव त्यांचा असायचा. आणि रिटायर होत असताना, सेवानिवृत्ती घेत असताना तर जाणीव होत असेल की जेव्हा ते कामाला लागले तो प्रवास त्याचा इथून तर इथपर्यंत भिवंडी बोललं, कारण मी सुद्धा अर्नाळ्यावर येतो. तर कानून मला वाटते पिकनिक साठी या रविवारी आमच्याकडे अर्नाळा आले. ते मला बोलले, अरे वसईकर 2.5 तासाचा प्रवास करून तू कसा काय येतोस इथे एवढ्या लांब. मी एकदा एक दिवस गेलो तर मला असं वाटतं
तर मी सांगितलं अनंत अनुभव कसे येत असतील. ते भिवंडीवर त्यांना किती प्रवास, हायवेचा आतमध्ये त्याचं गाव, परत त्या हार्बर लाईनला याला त्याला यायचं, परत वेस्टर्नला यायचं, किती धक्काबुक्कीचा म्हणजे ते प्रवास करून येत असतात. तर आज घरी बसल्यानंतर अनंत अनुभवांना विश्रांती वाटेल का, कुठून तरी माझा प्रवास संपलेला आहे. तर त्याच्या ह्या प्रवासामागे म्हणजे सेवानिवृत्ती मागे जी काही महानगरपालिकेला त्यांनी सेवा केलेली आहे, तर त्याच्या मागे यशस्वी सिंहाचा वाटा सांगितला तर म्हणजे यशस्वी होण्यापाठीमागे तर त्याच्या कुटुंबाचा मोठा सहभाग आहे यामध्ये. तर मग त्यांच्या पत्नी असू दे, सकाळी रोज सकाळी उठवायचं, त्यांना डबा द्यायचा, डबा भेटेल नाही भेटेल ती नंतरची गोष्ट, कधी काही पण चहा देऊन तरी पहिल्या कार्यक्रमात म्हणजे कामावरती पोहोचले पाहिजे आपले पती किंवा मुली असू दे, मुलं असू दे, त्यांचा दौराच त्यांना सहकार्य मिळत असेल कामावर येण्यासाठी आणि धक्काबुक्कीचा हा प्रवास करून ते कसे तरी आपल्या कामावर पोहोचत होते. तर खरोखर या जीवघेण्या प्रवासाची त्यांना नेहमी आठवण येत राहील. तर त्यांच्या कुटुंबांना मी विनंती केली, त्यांचा मुलगा मुलगी त्यांची पत्नी, तर तुमच्यासाठी त्यांनी खूप काही मेहनत घेतलेली आहे, खूप काही खस्ता खाल्लेले आहेत, कितीतरी जीवघेणा प्रवास करून ते कामावरती आलेला आहे. तर त्यांची तुम्ही काळजी घ्या, कारण त्यांनी ते जर सेवा म्हणजे हे महानगरपालिकेची नोकरी व्यवस्थित केली नसती आज तर तुम्हाला चांगलं शिक्षण पण भेटलं नसतं, तुम्ही शिकले पण नसते. असंख्य अशी मुलं आहेत त्यांना शिक्षण नाही, काही नाही, असेच आहेत. तर एक देवाची आपण आभार मानायचे आहेत की माझ्या वडिलांना चांगली नोकरी दिली, त्याच्यामुळे आम्ही शिकलो आणि काहीतरी स्वतःच्या पायावर उभे आहोत. ते मध्यमध्ये बसलेले असताना सुद्धा नेहमी घरच्यांविषयी थोडस कुठे घरी काय झालं तर कामावरून मन हलकं होत असतं त्यांचं, माझंच नाही सगळ्यांचं. तर ते कधीतरी व्यक्त होतात घरी का माझं मुलाचं असं झालं, आम्हाला खूप दुःख झालं, आम्ही पेपरात वाचलं असं बातमी झाली, अपघाती मृत्यू झाला, आम्हाला त्याचं पण खूप दुःख झालं. त्याच्यानंतर मुलाचं असू दे, मुलीचं असू दे, ते शिक्षण घेतात, हा धंदा मुलाने करतोय, टेम्पो घेतलाय, यांचं हॉटेलचं व्यवसाय करत आहे, ही चांगली गोष्ट आहे. पण एक आहे का ते पाठीशी तुमच्या उभे आहेत म्हणून आज तुम्ही आहेत. भले एक व्यवसाय बंद पडला तरी दुसऱ्या व्यवसायासाठी ते तुमच्या पाठीशी उभे आहेत, तर ही तुम्हाला साथ मिळणं हे खूप भाग्य आहे. तर आता ते सेवानिवृत्त होत असताना घरी असणार तर तुम्ही तितकीच त्याची काळजी घेतली पाहिजे. असं नाही का वडील आता रिटायर झाले त्यांच्यापासून येणार इन्कम बंद, असं नाही. ते तुम्हाला शेवटपर्यंत तुमच्या पाठीशी असणार आहे. तर त्यांची काळजी घ्या, त्यांच्या आरोग्याची काळजी घ्या. त्यांना काही दुखते खुपते कधी कधी एकाकी बसणार कारण त्यांना आठवण येणार, कारण आता ते मोकळे असणार आहेत. तर तुम्ही त्यांची काळजी घ्या, थोडा वेळ द्या, त्यांच्याशी बोला. तर ही अपेक्षा आम्ही कामगार म्हणून ठेवत आहोत की त्यांना एकटेपणाची जाणीव होऊ देऊ नका. तर खरोखर अनंत अमृतभाई तुमची आम्हाला सदैव आठवण येत राहील. तर पुढील तुम्हाला आयुष्यासाठी तुम्हाला उदंड आयुष्य मिळू दे. तुमचं पुढील आयुष्य सुखाचं, समाधानाचं, आनंदाचं आणि भरभराटीचं आणि चांगल्या आरोग्याचं जावं हीच ईश्वरचरणी मी प्रार्थना करत आहे आणि शुभेच्छा देत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजचे सत्काररूपी अनंत अमृतभाईंना सर्वप्रथम मी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, तसेच आपल्या सेवानिवृत्तीच्या अनेक शुभेच्छा. तर सांगायचं तात्पर्य असं आहे की अनंत अमृतभाई हे एक असे कामगार आहे की आम्ही काही काम करत असताना जर एखाद जण थकला काम करताना की त्याला बोललो की अनंत थोडं कामटी मार रे, अनंत कामटी मारायला गेला की कामटी मोरली. अनंत बोलायचा काय रे काय झालं, अरे कामटी मोरली. तर अशी आठवण आम्हाला येणार एक तात्पर्याने, आणि ही आठवण आम्ही जाणीव म्हणजे तात्पुरं घेणार. म्हणजे कधी एखादी विषय आमच्या हातून कामटी मोडली तर त्याची आठवण आम्हाला जरूर येणार की अनंत आपल्याला असं सांगेल की अरे कामटी मोरली. एक हसू पण येतं आणि एक पण अत्यंत चांगली गोष्ट आहे. त्याने आपला 58 वर्ष बीएमसी महानगरपालिकेत त्यांनी सेवा पूर्ण पार पाडलेली. आधी त्याचे आयुष्य पुढचा आणि गेलेला जो आयुष्याचा त्याचा पाठीत बघू शकत नाही आणि पुढचं आयुष्य येणारा त्याला सुखाचा व समृद्धीचा व भरभराटीचा जावं अशी मी आशा बाळगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. तसेच आमचे तर त्यांच्या गॅंग मधून धुंदाभाऊ हे काही 2 शब्द सांगतील. मोबाईल मध्ये डोकं टाकू थोडं 2 शब्द सांगतो. चौकीला शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संबोधन. जय जय महाराष्ट्र. आमचे
ज्येष्ठ कामगार अनंत आंबो भोई यांचा सत्कार या ठिकाणी पार पडलाय. आपण सगळ्यांनी शांततेने सहकार्य केल्याबद्दल मी अध्यक्ष महोदय आपल्या सर्वांचे आभार मानतो. तसेच वाळकी चौकी सर्व कामगार चौकीचे मुकादम कामगार जे जे या ठिकाणी आले आहेत मी त्यांच्या सर्वांचे आभार मानतो. तसेच भोई कुटुंब व त्यांचे नातेवाईक या ठिकाणी मोठ्या संख्येने आले त्यांचे आभार मानतो. व्यासपीठावरील मान्यवर भोई उपसरपंच तसेच आमच्या युनियनचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर टक्के आणि आमच्या या कार्यक्रमाचे प्रमुख आमचे अधिकारी शशिकांत भोसले साहेब तसेच सत्कारमूर्ती ज्यांचा सत्कार आमच्या हातून झाला. खरं म्हणजे आनंद या चौकीमध्ये आले त्यावेळी आम्ही इथेच होतो. आनंद एकदम नवीन होता. आता मुंबईवाले आणि गावातले संघर्ष होत असतो पण आनंदाला ही वागणूक कधी दिली नाही मला वाटतं. ठीक आहे. या ठिकाणी मी पुण्याच्या लोकांनी 2 शब्द पुढे करण्यासाठी आवर्जून आलेले पाहुणे त्यांचे गावातले देवदास आहिरे अंधेरे हे त्यांना शाल देऊन त्यांचे सत्कार करतील. सत्कार मूर्तींचा आलेले आहे सत्कार मूर्तीचे सत्कार शाल से पुष्पगुच्छ स्वागत करत आहे. म्युन्सिपालिटी युनियनचे अध्यक्ष ज्ञानेश्वर फटके काका हे तुम्हाला पप्पाबद्दल काही 2 शब्द सांगतील. आनंद आंबोली आमच्या दिवी भागातील खेतवाडी मलनिसारण चौकीमध्ये वयाच्या 28व्या वर्षी मलनिसारण या ड्रेनेज खात्यातून सेवानिवृत्त होत आहेत. तरी आजचा जो सत्कार समारंभ झाला आणि त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर सांगावं तितकं थोडंच आहे. ते खूप मेहनती आणि प्रामाणिक व्यक्ती असे आहेत. त्यांनी आमच्यासोबत खूप चांगल्या प्रकारे काम केलं. कधी कोणी त्यांची मस्करी बंकस केली तर कधी कोणावरती रागवत नव्हते. हसण्यावरही नेत असे आणि सर्वांशी मिळून मिसळून वागणारे असे अनंत आंबोभोई आज आमच्या खेतवाडी मलनिसारण चौकीतून सेवानिवृत्त होत आहेत. तरी आमच्या सर्व खेतवाडी चौकीतील परिवारातर्फे त्यांना पुढील आयुष्यासाठी सुखसमृद्धीच्या भरभराटीच्या आणि आरोग्यदायीच्या भरपूर शुभेच्छा आणि हीच ईश्वराचरणी प्रार्थना. तसेच त्यांच्या आयुष्यामध्ये खूप मोठा वाईट प्रसंग घडला. भिवंडी येथे त्यांचा लहान मुलगा कंपनीमध्ये कामाला गेला असता त्या कंपनीमध्ये गॅसचा स्फोट होऊन त्या मुलाचा अपघाती मृत्यू झाला. तर ते खूप मोठं दुःख त्यांच्या आयुष्यामध्ये आलं होतं. तर त्या दुःखातून सावरून ते पुढील कामकाजाला आयुष्याला त्यांनी सुरुवात केलेली आहे. तरी असा प्रसंग आणि अशी वेळ कोणावरही येऊ नये. आपले दुश्मन असतील तर त्यांच्यावरती सुद्धा अशी वेळ येऊ नये अशी मी भगवंताच्या प्रार्थना करेन. आणि आनंद आंबो यांचं सेवानिवृत्त म्हणजे एक वेगळ्या प्रकारचं आता दुसरं आयुष्य असतं. म्हणजे दुसरा जन्म झालेला असतो. दुसरं आयुष्य आपल्या कुटुंबासोबत आपल्या परिवारासोबत ते मिळून मिसळून त्यांच्याशी दररोज त्यांच्या परिवारामध्येच ते राहतील आणि त्यांची काळजी तसेच ते परिवारातील सर्व सदस्य एकमेकांची काळजी घेतील अशी मी अपेक्षा करतो. आणि आमच्या कामगारातर्फे त्यांना व त्यांच्या परिवारांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि इथे सांगतो. धन्यवाद. हॅलो मित्रांनो, आम्ही निघलोय. लवकरात लवकर जायला लागेल घरी. ट्रॉफिक भरपूर लागते आणि पप्पाचे मित्र बघा सर्वजण आले सोडायला. 2 गाड्या होत्या. काकाची मुलं आणि काकू ते सगळे होते आणि बघा पप्पा सर्व मित्र आले सोडायला त्यांना. आज पप्पाचा लास्टचा दिवस आहे कामाचा.
सर्वजण आले सोडायला. तर चला मित्रांनो, आता आपण जाऊया घरी. पूर्ण फॅमिली बसलेली आहे आपली. ट्रॉफिक भेटली तर जरा टाइम लागेल. तर चला घरी पोहोचतो आणि तुम्हाला भेटतो. सो मित्रांनो, खूप ट्रॉफिक आहे. थकलोय. कम से कम 1-1.5 तास ट्रॉफिक मध्येच आहे. आता आम्ही मानकोलीच्या आसपास पण नाही पोहोचलेलो. निघून आम्हाला 2.5 तास झाला. आता आम्ही वरती जातो आणि तुम्हाला ट्रॉफिकची मित्रांनो, आता फायनली पोहोचलोय. 2.5-3 तासानंतर आम्ही आता घरी पोहोचतोय. 5 मिनिटानंतर पोहोचू. सर्वजण येऊन थांबल्यात. बँडवाले सर्व थांबल्यात. सगळी कंटाळलेत. गाडी बसून पण कंटाळली. एवढी ट्रॉफिक जामच ट्रॉफिक. चला आता आपण जाऊया नाक्यावरती. सर्वजण आलेले आहेत. पूर्ण ब्लॉग बघत राहा. तिथे पोरं आहेत ना. बँडवाले येऊन तयार राहिले बाई. कंटाळले ना किती दिवसात.
आज आपला सेवानिवृत्ती सोहळा आहे आणि वाढदिवस देखील आहे. तर काय मनातल्या भावना आहेत, पूर्ण संपूर्ण गावामध्ये भव्य अशी मिरवणूक काढलेली आहे. या शुभप्रसंगी आपल्याला कसं वाटतं, काय तुम्ही सांगू इच्छिता युवा तरुणांना? किती वर्ष आपण सेवा केलेली आहे महानगरपालिकेमध्ये, काय सांगणार त्याबद्दल? काही कर्मचारी असतील, अधिकारी असतील, त्यांच्याविषयी आपण काय म्हणणार, कशा प्रकारे आपण सेवा दिलेली आहे? सेवा म्हणजे टेम्पररी 10 वर्षे आणि परमनंट 20 वर्षे आहे. दोन ट्रेन पकडून जागा, येताना आपण 2 ट्रेन करून 2 बस पकडून. म्हणजे सेवानिवृत्तीमध्ये तुम्ही भरपूर मेहनत घेतलेली आहे. पण आता तुमच्या परिवाराद्वारे शुभेच्छा दिल्या, त्यांचं मी मनापासून आभार मानतो. अगदी खूप कष्टाने त्याने ही नोकरी कमवण्यात त्यांनी यश मिळवलं. आम्ही स्वतः जवळच, त्याच्यामुळं आम्ही त्याला जाताना सुद्धा बघत होतो की रोज 3 वाजता उठायचं, इथून एक गाडी पकडायची भिवंडी, तिथून कल्याण, तिथून अजून 2 ट्रेन, असं एकूण 4 गाड्यांचा प्रवास करून हा माणूस त्या ठिकाणी जात होता कामावर. आणि जाताना पहिला 10 वर्षाचा, मला वाटतं 10 ते 11 वर्ष त्यांनी जी सेवा केली, ती सेवा म्हणजे कॉन्टॅक्ट पद्धत. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे आपल्या परिसरामध्ये बरेचसे लोक विश्वभारतीमध्ये जात होते कामाला. कारण असं होतं, विश्वभारतीमध्ये जास्ती लोक जमली की त्या ठिकाणी त्यांना पाणी पडायची, म्हणजे जास्ती लोक जमली की त्यांनी घरी जायचं. अशा पद्धतीने अनंत हा मुंबईला जायचा. एवढ्या वर्ष सुरुवात त्यांनी चांगली केली की मुंबईला जायचा आणि कधी कधी त्याला तिथे पाणी पाडायची, पुन्हा घरी यायचा. मित्रांनो, आपल्याला जर 2 वेळा महापोली पाठवलं ना आणि त्या 2 वेळामध्ये आपलं कुठलं काम झालं ना, तर आपण खूप नाराज होतो. परंतु हा माणूस कुठल्याही प्रकारचा विचार न करता आपल्या कामासाठी, आपल्या लहान मुलांबाळांसाठी एवढं काही कष्ट सहन केलं. आणि याच्याबद्दल बोलणं खूप कमी पडेल, कारण असा माणूस ज्यांनी 30 वर्ष सेवा केली, जवळजवळ 19 वर्ष ते परमानंट मध्ये आणि 11 वर्षे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने त्यांनी सेवा केली बृहन्मुंबई महानगरपालिकेची. आमच्या ग्रामस्थांच्या वतीने त्याचे सहर्ष स्वागत तर असणारच आहे. परंतु हा असा एक व्यक्ती आमच्या गावातून निवृत्त झाला, परंतु गेल्या 58 वर्षे त्या व्यक्तीने अशा गावातल्या कुठल्याही व्यक्तीने सांगावं की ह्या व्यक्तींच्या मुखातून असा वाईट शब्द आलाय. सर्वांशी मत मिळवू असा स्वभाव, असा हा आमचा अनंत भोईर यांचा आज सेवानिवृत्त सोहळ्याचा कार्यक्रम आणि दुर्गा कर्करोग म्हणजे त्यांचा वाढदिवस आज आपण भोईर परिवारातर्फे सादर करतो. बोला सर्व ग्रामस्थांचे, पाहुणे मंडळी, मित्र परिवार आणि ब्रास बँड पथक यांचे भोईर परिवारातर्फे सहर्ष 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 स्वागत. सर्वांनी एकेकाने लाईन मध्ये या आणि आमचे सत्कार मूर्ती अनंत आंबा भोईर यांचा सत्कार करा. आणि इथे आलेल्या सर्व पाहुणे मंडळी, ग्रामस्थ, मित्र परिवार यांना विनंती करतोय की अनंत आंबा भोईर यांच्याबद्दल मनोगत कोणाला जर व्यक्त करायचं असेल तर आपण या आणि 2 शब्द तुमच्या मुखातून सुद्धा आम्हाला ऐकायचे. पाहुणे मंडळी, ग्रामस्थ, मित्र परिवार, कुणाला मनोगत अनंत भोईर यांचं करायचं असेल तर आपण या, ही संधी आपल्यास आहे. तुम्ही जरा असं व्हा ना, जरा ते अनंत आंबा भोईर यांचा सेवानिवृत्त कार्यक्रम, त्याचबरोबर त्यांचा वाढदिवस दोन्ही औचित्य साधून त्यांनी महानगरपालिका मध्ये अविरत सेवा केली आणि त्यांचा आज सेवानिवृत्त कार्यक्रम पार पडत आहे. पुढील वाटचाली त्यांना शुभेच्छा आहेत माझ्या, कारण पुढील आयुष्य सुख समृद्धी आणि भरभराटीत जावं ही ईश्वर त्यांनी प्रार्थना.
अनंत भोईरेचा मोठा मित्र परिवार, रोज सकाळी एकाच बसला जाणारे हे सगळे मित्र आज एकत्र. तर उद्यापासून अनंत भोईर त्यांच्या जोडीला नसणार आहे, कारण ते सेवानिवृत्त झाले आहेत. आणि तोच मित्र परिवार अनंत भोईर समारंभ आमचे DMC सहकारी मित्र अनंत भोईर यांनी अखंड म्हणजे DMCची 20 वर्षे सेवा केलेली आहे. आणि त्यांच्या स्वभावाबद्दल जर बोलायचं झालं तर अतिशय प्रेमळ स्वभाव, कधीही कोणाला काही न बोलणारे. आणि गेले कित्येक वर्ष हे मित्र परिवार एकत्र सकाळी कमीत कमी पहाटे 5 वाजता वडूलीवरून त्याला आम्ही घेऊन जायचो. सकाळी त्यांचं अवधून मला 4:30ला कॉल असायचा का गाडी आली का आपली. मी त्याला बोललो गाडी निघाले, आपण एकत्र जातो. आणि खरोखर त्यांच्या ती प्रेमळ आणि दयाळू स्वभाव, बरेचसे कामगारांनी त्यांच्या कॉल करून विचारतो का अनंत भोईर आमचं कसं आहे, म्हणजे त्यांच्याबद्दल शब्द कमी पडतील एवढं चांगलं स्वभाव त्यांचं. मी तुम्हाला आता एक मी विनंती करतो का आतापर्यंत त्यांनी खूप सेवा केली आणि त्यांच्यात तुमचं सुद्धा तेवढंच मोलाचं सहकार्य होतं. कारण जेवढ्या सकाळी ते निघून जातात तेवढ्याच सकाळी किमान 1 तास अगोदर तुम्हाला उठावं लागतं. तर मित्रांनो त्या दिवशी ब्लॉग एंड करायचं राहून गेलेला. मित्रांनो ब्लॉग एंड करण्यापूर्वी आपल्या कार्यक्रमाला जे जे आले म्हणजे आपले नातेवाईक आहेत, माझे मित्र परिवार, पप्पाच्या कामातील जेवढे पण पप्पांचे मित्र, पप्पांना सपोर्ट केला, आम्हाला मान सन्मान दिला, त्याच्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. आणि सर्वांचेच खूप खूप आभार. या कार्यक्रमासाठी तुमचा पण खूप मोठा वाटा होता. पप्पाबद्दल बोलायचं झालं या ब्लॉगमध्ये मी पप्पाबद्दल काही बोललोच नाही, आता बोलतोय. पप्पाबद्दल बोलायचं झालं तरी माझे पप्पा म्हणजे खूप गोड स्वभाव. मी एवढं मोठं झालो पण कधी कुठल्या गोष्टीत कमी नाही पडून दिली. आणि प्रेम असता म्हणजे प्रेम असतं तर खूप मजा आली असती या कार्यक्रमाला. मी एवढा मोठा झालो पण कधीच कुठल्या गोष्टीची कमी नाही पडून दिली. आणि कधी असं ओरडून पण नाही बोलले काय रे कुठे गेलं हेम तेम, अजूनपर्यंत नाही बोलत. मी देवाला एकच सांगेन, माणसाला 7 जन्म असतात असं काहीतरी बोलतात, 7 जन्मी मला हेच आई पप्पा मला मिळू दे, देवाला हीच प्रार्थना करेन. आणि पुढचं आयुष्य त्यांना खूप आनंदाचं जावं आणि आमची फॅमिली हसत खेळत राहो. मी त्यांना जेवढा माझ्यातून होईल हसवण्याचा प्रयत्न करीन. आमच्या फॅमिलीला दुःख तर खूप खूप सहन केलं आम्ही, सहन करण्याची ताकद आहे आमच्यात. कारण की देव असा असतो की जो दुःख सहन करतो त्यालाच दुःख जेवढं होईल तेवढं मी आईबापाला माझ्या आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करेन. तर चला मित्रांनो, ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, एक लाईक करा. आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.